फुलासारख्या एक ग्रामीण भागाच्या चित्रपटामध्ये तुम्ही दुहेरी भूमिकेत आहात. एक तांत्रिक बाजू सांभाळलेली आहे आणि एक पडद्यावरची बाजू ही सांभाळली आहे. काय सांगताल त्या दोन्ही भूमिकेबद्दल? तसं बघायला गेलं तर तांत्रिक बाजू सांभाळत असताना बऱ्याच प्रमाणात ती बाजू सांभाळत असताना म्हणजे प्रोडक्शनची खूप मोठ्या प्रमाणात टेन्शन असतं. प्रत्येक तांत्रिक बाबीचं जी काही अडचण असते ती आपल्यापर्यंतच येते आणि अशा सगळ्या अडचणींची येत होत्या म्हणजे माझ्यापर्यंत. हे पाहिजे, ते संपलं, इकडचं हे पाहिजे, हा आर्टिस्ट आला नाही, हे आलं नाही, सगळ्यांसोबत कॉन्टॅक्ट करायचे आणि त्यातून भूमिका पार पाडायची. भूमिका पार पाडत असताना ही भूमिका अशी होती की जी माझ्या स्वभावाच्या विरुद्ध होती. माझा स्वभाव थोडा रागीट, तापो किंवा लगेच राग येणारा, परंतु ही भूमिका जी आहे ती एक शांत स्वभावाच्या, सगळं काही सहन करणाऱ्या व्यक्तीची आहे. आपण समाजात बघत असतो की समाजात दोन बाजू मांडल्या जातात, एक सकारात्मक, एक नकारात्मक. म्हणजे जर मुरळीकडे बघणारी एक गोष्ट असली तर एक अन्याय करणारी असते आणि एक अन्याय सहन करणारी, आणि एक फक्त बघ्याची. जो बघ्याची भूमिका घेत असतो पण त्याच्यावर त्याला प्रतिक्रिया करायची असते, पण तो आतमधून घुटमटत असतो. त्या आतमधून जो समाज घुटमटतो त्या समाजाचं एक प्रतिनिधित्व म्हणून माझी भूमिका या पिक्चर मध्ये आहे. प्रोडक्शन हेड सारखं डिपार्टमेंट सांभाळत असताना प्रत्येक कलाकाराची मनधरणी करावी लागते प्रोडक्शन टीमला किंवा त्या हेडला. हो. तो अनुभव कसा होता? तो अनुभव म्हणजे तसा आपल्या भागातला हा फ्लोअरवर येणारा पहिला चित्रपट आणि प्रोडक्शन हेड म्हणून काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ. असे बरेच किस्से होते की ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की आता हे सगळं बंद करावं या कंडिशन पर्यंत सगळ्या वेळ येत होत्या. परंतु समाधान सर असतील, अजितदादा असतील, अभिषेक असेल, यांच्या मार्गदर्शनातून हा पिक्चर पुढं आम्ही घेऊन जात गेलो. कोणतंही टेन्शन आलं, काय आलं तरी आम्हाला माहित होतं आपल्याला हा पिक्चर पूर्ण करायचा आहे. त्याच्यामुळे जे काय असेल, कलाकारांचे दबाव असतील, टेक्निकल टीमचं असेल, ते सगळं आम्ही पूर्ण करत त्यांच्या मनधरणी करत हा पिक्चर एकदा फ्लोअरवर आणला. प्रोडक्शन हेड म्हणून काय सांगतात, फुला का पाहावा? फुला का पाहावा खूप चांगला प्रश्न आहे. फुला यासाठी पाहावा, आजपर्यंत आपण मुरळी फक्त नाचतानाच बघितली, परंतु तिचं जे इंटरनल जीवन आहे ते आपण कधीच बघितलं नाही. ते एकदा त्याला काय म्हणायचं, चौक, जो ती नाचत असते त्याला चौक म्हणतात, त्या चौकावरून खाली उतरली का तिच्या जीवनात काय काय अडचणी असतात, काय काय होतं हे आजपर्यंत आपल्याला कधीच माहिती पडलं नाही. फुला बघितला तर एका मुरळीच्या जीवनात कोणते प्रसंग येतात हे आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळेल. आणि फुला हा प्रत्येक स्त्रीने बघावा. मुरळी ही फक्त म्हणजे फुला ही फक्त एका मुरळीची कथा नाही, तर त्यामध्ये प्रत्येक एका स्त्रीचं अस्तित्व मांडले की तिला समाजात कसं डावललं जातं. स्त्री म्हणून प्रत्येक स्त्रीनं हा पिक्चर पाहावा.